नमस्कार. आता उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे. मार्केटमध्ये कलिंगड भरपूर आलेले आहेत. मुलं कलिंगड आवडीने खातात. पण कलिंगड खाल्यानंतर वरचा लाल भाग आपण मुलांना देतो आणि व्हाईट भाग आपण कचऱ्यात काढून टाकतो. पण त्या भागाचा सुद्धा आपण यूज करू शकतो. त्या भागापासून आपण आज कलिंगड्याच्या मुलांना छानशा असा लुसलुशीत पोळ्या बनवणार आहोत. हे पहा, आता मी कलिंगड्याची साल अशी घेतलेली आहे. त्या खिसणीच्या साहाय्याने मी आता खिसून दाखवते. आता ह्या खिसलेल्या कलिंगड्याच्या साली आहेत. आता ह्याचा हा खिसलेला खिस आहे. चला आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचे पीठ ऍड करते. आता हा मीडियम साईजचा बाउल आहे. तर 1 वाटी तांदळाचे पीठ ऍड केले. तर 1.5 वाटी गव्हाचे पीठ ऍड करते. आता ह्याच्यामध्ये लागणारे साहित्य मी ऑलरेडी ताटात काढून घेतलेलं आहे. 1 चमचा गुळ पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर. हे मी आता सर्व एकत्र करून मळून घेत आहे. हे बघा, मी सगळं ह्यात ऍड केलेलं आहे. आता मी मळून घेते. पाणी घालायची गरज नाही. जर वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही ऍड करू शकता. आता हे पीठ तुम्हाला मी दाखवते. थोडंसं घट्ट झालं आहे. सैलसर पीठ बनवायचं आहे. थोडं मीडियम साईजचं. आपण पोळीला पीठ बांधतो तसं. त्यासाठी थोडंसं लागेल तसं पाणी ऍड करायचं. हे बघा, मी थोडं पाणी ऍड केलेलं आहे आणि आता मी पीठ असं हे मळून घेत आहे. हे बघा, आता छानसा असा गोळा मळून घेतलेला आहे. तर 5 मिनिट असा गोळा झाकून ठेवायचा. छानसं पीठ मुरलेलं आहे. वास पण छान येतोय. आता मी तुम्हाला ह्याची छान पोळी लाटून दाखवते. तवा तापत ठेवलेला आहे मीडियम गॅसवरती. आता ही पोळी लाटून झालेली आहे. आता मी तव्यावरती टाकते. पोळीला तेल लावून घेते. अशी छानशी पोळी होते. आणि बघा, आता पोळी किती छान झालेली आहे, फुगलेली आहे, मस्त. मुलांना खूप आवडते. आपण बघू शकता किती छान अशा पोळ्या बनलेल्या आहेत. मी ताटामध्ये टोमॅटोचा सॉस घेतलेला आहे. सॉस सोबत मुलांना तुम्ही देऊ शकता. गरम गरम पोळी मुलांना खूप आवडते. पौष्टिक पोळी असते. आपण कलिंगड्याच्या सालीचा अशा प्रकारे यूज करू शकतो.